रयतेची काळजी घेणे, पैसे जाणून रातीचा दिस कहून गावचा गाव हिंडून लोकाची माणसे खाटाखाली पाठवावीत. शिवाजी महाराजांच्या पुणे जिल्ह्यातील प्रांतावरती शाहिस्तेखानानं आपला छापा मारला होता आणि त्या बेळावरती नागोबा येऊन बसला होता आणि त्यावेळी रयत नागवली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज हे बघत होते आणि त्याच वेळी महाराजांनी पत्र लिहिलंय बाजी सर्जेराव जेध्यांना. नमस्कार, मी भूपाल आणि तुम्ही पाहत आहात आपली सिरीज शिवरायांचे कैसे बोलणे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वक्तृत्व कसं होतं, त्यांची भाषा शैली कशी होती हे आपण जाणून घेणार आहोत. हा आहे भाग 4. आजच्या काळामध्ये जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची युद्ध चालू आहेत, परंतु त्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीची युद्ध चालू असताना शिवाजी महाराज आपल्या रयतेची किती बारकाईनं काळजी घेत होते याचं एक उत्तम उदाहरण. बाजी सर्जेराव जेध्यांना शिवाजी महाराज पत्र लिहितात, गावचा गाव हिंडून रातीचा दिस कहून तुम्ही हे कार्य पार पाडणे, रयतेची काळजी घेणे, पैसे जाणून रातीचा दिस कहून गावचा गाव हिंडून लोकाची माणसे खाटाखाली पाठवावीत. ये कामास हैगई न करणे, रोखा अहडतात सदरहू लिहिलेप्रमाणे अंमल करणे. ऐसी अशी तुम्हापासून अंतर पडलीवरी मोगल जे बाण धरून नेतील त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल. रयतेची कण वसलेला त्या धामधुमीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव, स्वतःचं स्वराज्य, स्वतःचं साम्राज्य जरी वाचवलं असतं तरी कुणीही नाव ठेवलं नसतं. इतिहासकारांनी त्यांची वाहवाच केली असती, परंतु हा राजा फक्त भाट आणि कवी यांच्या कौतुकात रमणारा नव्हता, तर हा जनतेचा राजा होता, जाणता राजा होता.